तत्पूर्वी सन्माननीय बालकृष्णजी रटाटे अध्यक्ष धाटाव यांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। त्यांच्या समवेत सन्माननीय संतोषजी थिटे, सन्माननीय संजयजी शेळके, सन्माननीय सुशांतजी ठोकरे भोगटे, सन्माननीय दिनेशजी भोगटे यांना विनंती असेल आपण सर्वांनी नक्कीच संजयजी शेळके असतील, सुशांतजी भोगटे असतील, दिनेशजी भोगटे असतील, हे संघ मालक आहेत। सर्वांना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे। आमच्या RTPLच्या वतीने विनंती आहे। तर मित्रांनो नक्कीच लीगचा जमाना आहे। अलिबागमध्ये मग PNP चषक होईल, त्याच्यानंतर जर पाहिलं तर अलिबाग प्रीमियर लीग होईल, दुसरीकडे नुकतीच रायगड प्रीमियर लीग, मानगाव प्रीमियर लीग पार पडली, महाड प्रीमियर लीग थोड्या दिवसात येईल, JMMची पनवेल प्रीमियर लीग जी लेदरमध्ये खेळली जाते ती आपल्या समोर येईल। अनेक लीग आहेत, ISPL आहे आणि अशा मोठमोठ्या लीगमध्ये जर आपल्याला खेळायचं असेल तर सुरुवात आपल्या गावातून झाली पाहिजे, सुरुवात आपल्या तालुक्यातून झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी रोहा तालुका प्रीमियर लीगच्या माध्यमातून हे स्टेज उपलब्ध करून दिले। एकदा जोरदार टाळ्या या RTPLच्या कमिटीसाठी वाजूया मित्रांनो। अप्रतिम असं आयोजन पाहायला मिळतंय। पहिला चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर भावेश गोलंदाज सज्ज होतोय। पहिला चेंडू लोअर फुल टॉस सरळ खेळला गेलाय, चेंडूला पाठवलंय लॉंग ऑनच्या वरून 4 धावांसाठी खणखणीत चौकार। कम ऑन डीजे। रिजनला खेळून काढलंय, तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकानं जोपर्यंत चेंडू अडवला तोपर्यंत 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्या आणि 2 धावांच्या सहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 6 धावा। नक्कीच नवीन बामुगडे इथे मात्र आपल्याला फलंदाजी करताना दिसतोय, त्याच्यासोबत गिरीश मढवी आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवर दिसतोय आणि नक्कीच विघ्नेश आणि प्रतीशची जोडी जी आहे ती जोडी कुठेतरी मागं ठेवली आणि इथे मात्र ही जोडी मैदानावर उतरलेली पाहायला मिळते। तत्पूर्वी या चेंडूला अगदी खोदून काढलं होतं परंतु 30 यार्ड सर्कलमध्ये चेंडूला अडवलं गेलं, निर्धाव चेंडूचा टॅग लागला, पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर नंतरच्या 2 मात्र चेंडू चांगले फेकलेत। तत्पूर्वी एक पारितोषिक आलेला आहे, पुढचा चेंडू आपण पाहू त्याच्यानंतर पारितोषिक डिक्लेअर करणार आहोत। या चेंडूला स्लॉक स्वीप केलंय, अप्रतिम फटका चेंडूला पाठवून दिलाय स्क्वेअर लेग रिजनला 4 धावांसाठी खणखणीत चौकार। कम ऑन डीजे। तर या चेंडूला कव्हर रिजनला खेळून काढलंय, लॉंग ऑफ रिजनला खेळून काढलंय, तिथं थोडंसं फंबलिंग झालं परंतु नुकसान मात्र झालेलं नाही आहे। एकच धाव मिळेल, एका धावेच्या सहाय्यानं 5व्या चेंडूची सांगता झाली। 5व्या चेंडूच्या अखेर धावफलकावर सोनार सिद्ध धाटाव संघाची धावसंख्या झाली बिनबाद 11 धावा। अंतिम चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर भावेश चंदने पाहायला मिळेल। भावेश चंदने हे नाव रायगड क्रिकेटमध्ये नक्कीच मोठं होताना आपल्याला दिसतंय। मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याने आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सामन्यांमध्ये रंगत आणली असा भावेश चंदने आहे। 2 चौकार खेचून देखील भावेश चंदनेच्या षटकामध्ये अजून तरी देखील 11 धावा आलेल्या आहेत परंतु अंतिम चेंडू अजूनही बाकी आहे। गिरीश मडवी कशा प्रकारची फलंदाजी करेल हे देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे आणि असं असताना अंतिम चेंडू घेऊन राईट आर्म राऊंड विकेट आलाय, तो म्हणजेच भावेश चंदने गिरीश मडवीसाठी। अंतिम चेंडू घेऊन भावेश सज्ज होईल। यावेळी मात्र इनसाइड आउट फटका खेळण्याचा प्रयत्न, खेळाडूला फिल्डरला बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होताना आपल्याला दिसला। तत्पूर्वी 2 धावा या धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या सहाय्यानं पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 धावा। म्हणजे पहिलं षटक संपलं, 13 धावा धावफलकावर या ठिकाणी लागलेल्या आहेत।
तत्पूर्वी सन्माननीय बालकृष्णजी रटाटे धाटावचे अध्यक्ष आहेत, त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे कमिटीच्या वतीनं. नक्कीच नाही आहेत का? सन्माननीय संतोषजी थिटे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो RTPL कमिटीच्या वतीनं सागर भोबड यांच्या वतीनं आपण सन्मानित करणार आहोत सन्माननीय संतोषजी थिटे साहेब यांचं. त्यानंतर सन्माननीय संजयजी शेळके साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण इथे सन्मान करणार आहोत. या RTPL कमिटीच्या वतीनं त्यांचा सन्मान होईल. तत्पूर्वी त्यानंतर सुशांतजी धोकटे साहेब. तत्पूर्वी आपण संजयजी शेळके साहेबांचा सन्मान करणार आहोत. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय. 13 धावा धावफलकावर. 13 हा आकडा क्रिकेटच्या इतिहासात फलंदाजांसाठी नेहमी अशुभ ठरलाय आणि असं असताना या ठिकाणी मात्र 13 हा आकडा शुभ की अशुभ हे देखील पाहिलं जाईल, कारण कित्येक फलंदाज आपण 13 आणि 17 या धावसंख्येवर बाद होताना पाहिलेत. परंतु असं असताना निश्चित रूपानं या ठिकाणी कशा प्रकारची गोलंदाजी होणार. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूला पाठवून दिलंय सीमा रेषा पार. अप्रतिम फटका नवीनच्या माध्यमातून. नक्कीच जर पाहिलं तर इथे मात्र 13ची पिढा टाळले. षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावर 19 धावा. सन्मान करणं आमचं कर्तव्य आहे. मान्यवर मंडळी स्टेजवर येत असतात, सामन्याला रंगत देत असतात, त्यांचा सन्मान करणं गरजेचं आहे. षटकारानंतर धावफलकावर 19 धावा आलेल्या आहेत. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज. यावेळी लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. लॉंग ऑफ रिझनला पुन्हा एकदा खेळून काढलं. 1 धाव धावून पूर्ण केली. संघमालक मनोजजी भोगटे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी कमिटीच्या वतीनं विनंती करतो, सन्मान्य योगीराजी म्हस्के साहेब यांच्या वतीनं विनंती करतो की आपण साहेबांचा सन्मान करायचा आहे. निश्चित रूपाने इथं जर पाहिलं तर 20 धावा धावफलकावर आहेत. 1.2 धावा, 2 षटकं आतापर्यंत फेकून झालेली आहेत. 1 षटक, 2 चेंडू नक्कीच जरी झाले असले तरी पहिल्या चेंडूवर इथे मात्र नवीन बामगुडीनं दाखवून दिलं होतं की 13ची पिढा जरी तुम्ही माझ्यासमोर लावली असली तरी मला त्याचा फरक पडत नाही आहे, कारण नशिबाचा भाग हा नशिबाचा असतो आणि मेहनत जर केली तर ते नशीब बदलता येतं. तत्पूर्वी या चेंडूला देखील अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय, ते म्हणजेच एक्स्ट्रा कव्हर रिजनच्या दिशेनं. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सज्ज आहे, त्यानं चेंडू अडवला, त्यानं चेंडू फेकला, तोपर्यंत 1 धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 21 धावा. नक्की सोनारसिद्ध धाटाव संघाला विचार करावा लागेल की आतापर्यंत मागचे 2 सामने जे झाले त्या 2 सामन्यात चेसिंग झाली आणि दोन्हीही चेसिंग ज्या आहेत त्या चेसिंग हा 73-74 धावा करताना झाल्यात. त्यामुळे 80+ धावा या ठिकाणी धावफलकावर लावणं गरजेचं आहे. यावेळी स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूला फुल टॉस बनवून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडूला मारलं. चेंडूला कुठे मारलं तर चेंडूला मारलं थेट लॉंग ऑनच्या हातात. फलंदाज बाद आणि पहिला हादरा बसतोय तो म्हणजेच सोनार सिद्ध धाटाव संघाला. कम ऑन डीजे. पाहिलं तर पहिल्या चेंडूवर शुभमला षटकार लगावला गेला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र शुभम मेनेनं कमबॅक केलंय म्हणता येईल, कारण 2 चेंडू टाकले, त्याच्यावर 2 डबल धावा आल्या. नंतर त्याच्यानंतरचा टाकलेला चेंडू हा अगदी फुलटॉस बनवून मारण्याचा प्रयत्न केला, तो म्हणजेच फलंदाज नवीन, परंतु त्याला मात्र चेंडूला एलिव्हेशन देता आलं नाही किंवा प्रॉपर टाईम करता आलं नाही म्हणा, किंवा त्याला सर्कल क्रॉस केलं जरी असलं तरी गॅप शोधता आला नाही आणि त्याच्यामुळं थेट जिथे फिल्डर होता त्या फिल्डरच्या हातात जाऊन चेंडू सामावला. 4 चेंडू फेकले, 21 धावा धावफलकावर, 1 गाडीच्या मोबदल्यात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम मेने सज्ज होईल. सामना करेल नवीन फलंदाज संकेत मुंडे. अंतिम 2 चेंडू बाकी असताना पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शुभम मेने सज्ज होईल. संकेत मुंडेसाठी कशा प्रकारचा खेळ होणार.
इथे मात्र गुडलेन स्पॉटवरचा चेंडू स्क्वेअर कट केलाय. चेंडूला पॉइंट रिजनला डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक सज्ज नाही आहे. अगदी चांगलं चेस करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडू मात्र या चेसमध्ये जिंकला. आणि इथे मात्र आणखी एक चौकार येतोय सोनार सिद्ध धाटाव संघाच्या खात्यात. कम ऑन डीजे. टीम फटका या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण संस्कार 11 पांगलोई संघ देखील मागच्या सामन्यामध्ये काय आग ओकू शकतो ते आपण पाहिलं होतं. आणि निश्चितच तशा संघासमोर आपल्याला जिंकायचं असेल. ओ हो हो हो, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अप्रतिम झेल पकडली गेली. नक्कीच या ठिकाणी कौतुक करावं लागेल गोलंदाज शुभम मेनेचं. अप्रतिम झेल टिपला या ठिकाणी, दाखवून दिलं. एवढा तेज तर्रार चेंडू होता, तेवढाच कडक फटका होता, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चेंडूला अडवलं, चेंडूला रोखलं, चेंडूला पकडलं, चेंडूला टिपलं, कॉटन बोल्ड केलं. आणि इथे मात्र फलंदाज संकेतचा झेल टिपला, फलंदाज बाद झाला. कमॉन डीजे. बघा, रायगड जिल्हा, अलिबाग, रोहा तालुका खास करून जर आपण पाहिला, मुरुड तालुका आपण पाहिला, बैलगाडी प्रेमी भरपूर आपल्याला पाहायला मिळतील. आणि डी जे मास्टर देखील बैलगाडी प्रेमी आहे. मी जेव्हा आलो तेव्हा आपला टेक्निशियन देखील बघा वारंवार बैलगाड्यांची शर्यत लावत होता. आणि असं असताना खऱ्या अर्थानं बैलगाडी हा मर्दानी खेळ आहे, क्रिकेट मर्दानी खेळ आहे, कबड्डी मर्दानी खेळ आहे, कुस्ती मर्दानी खेळ आहे. आणि हे खेळ आपण खेळले पाहिजेत. खरं तर बैलगाड्यांवर मागे बंदी आली होती, पण असं असताना नक्कीच ही बंदी उठवली गेली. पुन्हा एकदा बैलगाड्या सुरळीत सुरू झाल्या. आणि आता आपण जर पाहिलं तर बैलगाड्यांच्या माध्यमातून अनेक मोठमोठी बक्षिसं देखील लावली जातात. बैलांचे अगदी बैल मालक जे आहेत ते मुलासारखी काळजी घेतात. आणि तीच बैलगाडा प्रेमी या ठिकाणी देखील या मैदानावर पाहायला मिळतील. पण सध्या मात्र इथं क्रिकेटचं घमासान युद्ध चालू आहे. 2 षटकं संपलेली आहेत, 25 धावा धावफलकावर आहेत, 2 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज बंटी घाग नॉन स्ट्राईक एंडवर आहे. इथे मात्र गिरीश आपल्याला पाहायला मिळतोय. गिरीश मडवी मात्र स्ट्राईक एंडवर खेळताना दिसेल. आणि भावेश चंदने वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. राईट आर्म राऊंड विकेट गिरीश मडवीसाठी. पहिला चेंडू स्लोअर वन चेंडू लोअर फुल टॉस बनवून खेळला होता. लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षक सज्ज आहे. अगदी चांगल्या पद्धतीनं चेंडूला अडवलं, तेवढंच चांगलं फेक केली. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं धावफलकावर 26 धावा आत्तापर्यंत लागल्या गेल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात 26 धावा धावफलकावर आहेत. म्हणजे निश्चित रूपानं कुठेतरी सामना जो आहे तो सामना आता 50-50च्या समांतरावर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु असं असताना निश्चित रूपानं या सामन्यामध्ये कोण पुढाकार घेईल हे या षटकामध्ये समजून येईल. सन्माननीय प्रणयजी मालुसरे यांना विनंती असेल आपण स्टेजपाशी यायचं आहे. राजूजी केलकर आपली वाट बघतायत. सोनार सिद्ध धाटाव संघानं मागच्या सामन्यामध्ये काय केलं, पहिली 3 षटकं बॅकफुटवर होते, त्याच्यानंतर एकदम गिअर चेंज केला. या सामन्यामध्ये देखील पहिली 2 षटकं बॅकफुटवर म्हणता येणार नाही. 26 धावा भरपूर आहेत 2 षटकात, परंतु अशा प्रकारची फटकेबाजी सोनार सिद्ध धाटाव संघाकडून होणं गरजेचं आहे. यॉर्कर खोदून काढणं गरजेचं आहे. आणि तेच काम बाबू वाघमारेनं केलंय. अप्रतिम फटका या ठिकाणी बाबूच्या बंटी घागच्या माध्यमातून आलाय. आणि बंटी घागनं या चेंडूला लॉंग ऑफच्या वरून चौकारासाठी पाठवलंय. कमॉन डीजे. संपलेली आहे. आणि सोनार सिद्ध धाटाव संघाचा मागच्या सामन्याचा इतिहास राहिला आहे की अर्धी इनिंग नंतर त्यांना वेगळा जोश येतो. आता बघूया हा जोश येणार का.
पुढचा चेंडू घेऊन भावेश चंदने सज्ज गोलंदाजी मार्कवर. यावेळी मात्र नक्कीच मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. निश्चित रूपानं यश काही आलं नाही. आपण हेलिकॉप्टर शॉटचा जर कोण जनक म्हटलं तर MS धोनीला म्हणतो. त्याच्यानंतर आता भरपूर खेळाडू हा शॉट खेळण्याचा प्रयत्न करतात, परंतु जर आपण पाहिलं तर एक खेळाडू असा होता ज्यानं या शॉटला वेगळं स्वरूप दिलं. लॉंग ऑफच्या वरून, कव्हरच्या वरून देखील त्याचे हेलिकॉप्टर उडताना आपल्याला पाहायला मिळाले. तो खेळाडू कोणाला माहीत नसेल, परंतु तो खेळाडू होता. या चेंडूनंतर आपण पाहू पुढचा चेंडू. इथे देखील हेलिकॉप्टर खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट चेंडूला खेळता आलं. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण. तर नक्कीच आता भरपूर खेळाडू आहेत. आपण हार्दिक पांड्याला बघतो, आपण सूर्यकुमार यादवला बघतो, आपण राशिद खानला बघतो, पण त्याच अफगाणिस्तानचा एक खेळाडू होता नवरोज मंगल, ज्यानं सांगितलं होतं की मी MS धोनीला माझा गुरु मानतो आणि त्याच्यासारखा हेलिकॉप्टर शॉट मी खेळून दाखवतो. आणि 2012च्या T20 वर्ल्ड कपमध्ये जेव्हा भारत अफगाणिस्तान सामना होता तेव्हा त्यांनी सलग 3 षटकार हेलिकॉप्टर शॉटवर मारले होते. तर निश्चित रूपानं हेलिकॉप्टर शॉट अगदी सोपा नसतो हा खेळणं, कारण यॉर्कर लेनचा चेंडू असतो. त्या चेंडूला तुम्हाला परफेक्ट बॅटवर घ्यायचं असतं आणि टायमिंगपेक्षा ताकदीनं बाहेर फेकायचं असतं. जरा फटका चुकला तर काही होऊ शकतं, परंतु असं असताना तोच प्रयत्न वारंवार केला जातोय. तिसऱ्या वेळा हा प्रयत्न केला जातोय. एक चौकार तर या फटक्यामध्ये आलाय, परंतु बंटी घागला त्याच्यानंतर मात्र फक्त सिंगल घेण्यापुरतं यश मिळतंय. या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या सहाय्यानं 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या अखेरीस धावफलकावर श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघाची धावसंख्या झाली, ती म्हणजेच 2 बाद 35. आता मात्र पुन्हा एकदा ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाते. ड्रिंक्स ब्रेक होतोय. नक्कीच जरी डिसेंबर महिना असला, आपण वर्षाच्या शेवटाकडे जरी असलो तरी देखील आपण पाहतोय की उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे. आणि खास करून आपण जेव्हा रोहा, माणगाव, महाड याच तालुक्यांमध्ये जातो तेव्हा आपल्याला हे ऊन जरा जास्त पाहायला मिळतं, कारण आम्ही किनारपट्टीला राहतो. मग अलिबाग असेल, मुरुड असेल, त्या ठिकाणी एवढा उन्हाचा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही. दुपारी देखील स्वेटर घालून फिरता येतं, परंतु रोहामध्ये आलो की थोडासा आपल्याला उन्हाचा फटका जास्त बसतो. आणि अशामध्ये असं म्हणतात की पाण्यासारखं पुण्य नाही आहे. आणि RTPLच्या माध्यमातून जे ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जात आहेत, ड्रिंक्स बाईक घेऊन जे जात आहेत, ते खऱ्या अर्थानं पुण्य कमवताना आपल्याला दिसत आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी नक्कीच रोहा स्पोर्ट्सच्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जात आहे. तर स्पोर्ट्स लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, स्पोर्ट्स फोटोग्राफी असेल, HD 4K व्हिडिओज अँड फोटोज असतील, स्पोर्ट्स इव्हेंट मॅनेजमेंट असेल, त्याच्यानंतर इंस्टाग्राम अपडेट असतील, प्लेयर ऑक्शन इव्हेंट असतील, त्यानंतर स्पोर्ट्स टीम अँड इव्हेंट बॅनर असतील. याच्यासाठी नक्कीच तुम्ही रोहा स्पोर्ट्सला संपर्क करू शकता. त्याच्यासाठी आपल्याला संपर्क आहेत. आकाश कदम आहे, कडव आहे, योगेश गंभे आहे, यांच्याकडे संपर्क करू शकता, कारण ही दोनही नावं रोहा स्पोर्ट्समधली एक मोठी नावं आहेत. आणि त्यांच्या नावानं हे जर आता चॅनल चालू झालं असेल, कारण काहीही नाव देऊ शकलो असतो, परंतु आपल्या तालुक्याला मोठं करायचं असेल तर नाव देखील आपल्या तालुक्याचं देणं गरजेचं आहे. आज 5-5.5 हजार सबस्क्रायबर आहेत. भविष्यात नवीन वर्षात किंवा या क्रिकेट सीझनमध्ये कुठेतरी 15-20 हजार सबस्क्रायबर आपले होत आपल्याला मोठमोठ्या स्पर्धा मिळाव्यात. कारण ज्या प्रकारचं तुमचं अपडेट आहे, ज्या प्रकारे तुम्ही जर पाहिलं तर लाईव्ह टेलिकास्ट करताय, ज्या प्रकारे RTPLचं ऑप्शन तुमच्या मार्फत झालं, तत्पूर्वी स्क्वेअर पंच आपल्याला विनंती आहे. नक्कीच इथे स्क्वेअर पंच चेंज केले जात आहेत. नक्कीच भरपूर वेळ पंचांची भूमिका ते बजावत होते, थोडीशी त्यांना रेस्ट दिली जाते, परंतु तीनही पंच जे अगदी नावाजलेले पंच आहेत, तीनही पंच जे नावाजलेले पंच आहेत, तिघांच्याही कडून अप्रतिम पंचांची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळालेली आहे. कारण निश्चित रूपानं क्रिकेटमध्ये आम्ही समालोचक असतो, क्रिकेटमध्ये खेळाडू असतात, क्रिकेटमध्ये आयोजक असतात, क्रिकेटमध्ये DJ मास्टर असतो, साऊंड सिस्टीम असते, परंतु क्रिकेटला जोडून ठेवणारा एक दुवा असतो ज्याला दोनही संघांच्या बाजूनं समान राहायला लागतं. आणि नेहमी त्याच्या निर्णयावर जर पाहिलं तर त्याच्या निर्णयावर ठरतं की क्रिकेट काय होईल, क्रिकेट कसं खेळलं जाईल, क्रिकेटवर कशा प्रकारची पकड राहील आणि कशा प्रकारे फेअरली सामने होतील, आणि तो भाग असतो तो म्हणजेच पंच. आणि निश्चित रूपानं या ठिकाणी पंच आपण हे पाहतोय तीनही MCAचे पंच आहेत. तर निश्चित रूपानं इथे मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडवर गिरीश मढवी आहे, काळभैरव निडी संघाचा कर्णधार,
परंतु आज मात्र या ठिकाणी सोनार सिद्ध धाटाव संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करणार, थोडासा वेळ होतोय तर प्लीज कोऑपरेट करा, जास्त वेळ घेऊ नका, आपण घाई करायची आहे. येस येस येस, 50 सबस्क्रायबर बाकी आहेत रोहा स्पोर्ट्सचे 6000 सबस्क्रायबर होण्यासाठी. 10,000चा टार्गेट आहे. नक्कीच दादा, अजून 2 दिवस आहेत आणि 2 दिवस, उद्याचा तर वीकेंड आहे. वीकेंडमध्ये नक्कीच तुमचे 10,000 सबस्क्रायबर होतील, कारण आपण इव्हेंट असे करताय, आपण त्या प्रकारच्या स्पर्धा करताय आणि यावर्षी तुम्हाला कॉल नकारायला लागोत एवढे तुमच्याकडे कॉल येवत अशी प्रार्थना आहे. यावेळी मात्र चांगला फटका पाहता येईल, कारण ज्या प्रकारे फलंदाज फलंदाजी करतोय, ज्या प्रकारे आपण फलंदाजाला पाहतोय, कशी फलंदाजी करतोय बंटी घाग, आपण नक्कीच पाहू शकतो की बॅट अगदी झुलवतोय, बॅट अगदी गोल फिरवतोय, अगदी जेवढी ताकद आहे तेवढी ताकद लावून मारण्याचा प्रयत्न करतोय. चौथं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शुभम मेने पुन्हा एकदा गोलंदाज म्हणून सज्ज झालाय आणि अशा वेळी गिरीश मडवी असेल, बंटी घाग असेल, यांना मात्र याच्यावर आता आक्रमण करणं गरजेचं आहे. कारण 2 षटकं शिल्लक आहेत, 2 षटकं देखील नाही, 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडू शिल्लक असताना कुठेतरी या 11 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धाव मारणं गरजेचं आहे, लगावणं गरजेचं आहे. 5 षटकांचा सामना आहे. इथे मात्र मिसफील्ड झाली. हो 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 हो, चेंडूला जर पाहिलं तर थर्ड मॅन रिझनला खेळून काढलं. 4 धावांसाठी चेंडू गेला आणि 4 धावांच्या साह्यानं धावफलकावर धावा झाल्यात, त्या म्हणजेच 40. येस येस, टेक्निकली मिस्टेक होती. 6 षटकांचा सामना आहे. नक्कीच, मग 6 षटकांचा सामना असेल तर धाटाव संघ अगदी बरोबर आहे, कारण पहिली 3 षटकं ते हलके जातात, नंतरच्या 3 षटकांमध्ये आक्रमण करतात. मग ती पहिली फलंदाजी असेल, पहिली गोलंदाजी असेल. इथे मात्र पुढचा चेंडू घेऊन शुभम पुन्हा एकदा सज्ज होईल. यावेळी अप्रतिम फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक कोण आहे, तर क्षेत्ररक्षक मला वाटतंय स्वतः योगेश गंभे आहे आणि योगेश गंभेकडून अशा चुका होत नाहीत. अप्रतिम झेल टिपला, अगदी पाहिजे त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक लावला, तिथे चेंडू गेला, योगेशनं झेल टिपला. फलंदाज फलंदाज बंटी घाग, माफ करा, गिरीश मढवी, बॅक टू द पेव्हिलियन. कम ऑन डीजे. बाद 40 धावा आलेल्या आहेत, त्या म्हणजेच सोनार सिद्ध धाटाव संघाच्या. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभम पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र ओव्हरपिच चेंडू होता, चेंडूला खेळून काढलं, तिथे मात्र क्षेत्ररक्षक सज्ज. वाडिश लॉंग ऑन रिजनला फलंदाज विघ्नेश थिटे बाद होतोय. यस, पंचांकडून रिव्ह्यू घेतला जातोय, ओव्हर स्टेपिंगचा रिव्ह्यू आहे. नक्कीच
चांनी केलाय. अप्रतिम झेल देखील टिपला गेला होता, कारण बघताना सोपा वाटला, परंतु या उन्हामध्ये जर सूर्य अगदी आपल्या समोर असेल तर अशा वेळी असा झेल टिपणं सोपं नसतं आणि ते इथे मात्र करून दाखवलंय. निश्चितच आपण जर पाहिलं तर धावफलकावर 3.4 चेंडूंमध्ये 40 धावा आलेल्या आहेत. 6 षटकांचा सामना आहे, म्हणजे जर पाहिलं तर अजून देखील आपल्याकडं जवळजवळ 14 चेंडू आहेत आणि या 14 चेंडूवर जर 40 धावा आतापर्यंत झाल्या असतील तर येणाऱ्या 14 चेंडूंवर किती धावा येणार हा देखील इथे विचार करणं गरजेचं आहे सोनार सिद्ध धाटाव संघाला. कारण इथे जर अजून 40 धावा लावता आल्या आपल्याला 14 चेंडूंवर, काय झालं, फेअर डिलिव्हरी आहे, फलंदाज बाद होईल. अप्रतिम चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. तेवढाच चांगला फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु एक्झिक्युशन झालं नाही. फटका बॅटच्या संपर्कात आला नाही आणि त्यामुळे इथे मात्र विघ्नेश थिटेला शून्यावर बाद होऊन, सिल्वर डक ज्याला म्हटलं जातं, 2 चेंडू शून्यावर बाद होऊन तंबूत परतावं लागतंय. आणि असं असताना आता मात्र नवीन येणारा फलंदाज असेल तो म्हणजेच मनीष देशमुख. मनीष देशमुख आता काय करणार, कारण गोलंदाजीमध्ये मनीष देशमुखनं चांगली कामगिरी आत्तापर्यंत बजावलेली आपण पाहिली, परंतु असं असताना फलंदाजीमध्ये मनीष देशमुख ती कामगिरी बजावणार का? कारण सोनार सिद्ध धाटाव संघाला जिंकायचं असेल तर मात्र इथे धावसंख्या बनवणं गरजेचं आहे. कारण मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे योगेश गंभे आणि किशोर पाटीलनं सामना खेचून नेला आणि असं असताना निश्चित रूपानं जर पाहिलं तर या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर धाटाव संघाला धावा बनवाव्या लागतील. थोडी घाई करायची आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे, ती मर्यादा आपण पाळायची आहे. नक्कीच 6 षटकांचा सामना आपल्याला शेवटपर्यंत आपण खेळवणार आहोत, त्यामुळे आपल्याला वेळेचं बंधन पाळणं गरजेचं आहे. आणि कुठलीही प्रीमियर लीग असली का आपल्याला एक सॅटिस्फॅक्शन असतं की सामने हे वेळेत पार पडतील. कारण प्रीमियर लीग म्हटलं की आपल्याला थोडी जास्त रिस्ट्रिक्शन्स येतात, आपल्याला थोडं बंधनं जास्त येतात आणि मग अनुशासन तिथं पाळलं जातं. इथे मात्र पुढचा चेंडू घेऊन, अंतिम चेंडू घेऊन शुभम सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता, नक्की चेंडूला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय मनीष देशमुखच्या माध्यमातून. एक धाव धावून पूर्ण केली आणि एका धावेच्या सहाय्यानं चौथ्या षटकाचा खेळ मला वाटतं इथं संपलाय आणि चौथ्या षटकाच्या अखेरीस धावफलकावर धावा झाल्या 4 बाद 41, म्हणजे सगळ्याकडे 4-4-4चा आकडा आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतिषटक 10ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा विचार केला तर 2 गडी बाद झाले आणि 6 धावा धावफलकावर या षटकामध्ये लगावल्याला पाहायला मिळतात. आणि असं असताना 4 बाद 41 जर धावा झाल्या असतील तर येणाऱ्या 2 षटकांमध्ये सोनार सिद्ध धाटाव संघ कितपत पोहोचू शकतो हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण सोनार सिद्ध धाटाव संघाकडे क्षमता आहे, थोडी घाई करायची आहे. पंच चला योगेश गंभे, आपण स्वतः फील्डवर आहात, त्यामुळे आपण देखील थोडी घाई करायची आहे. नक्कीच चेअरअप केलं जाते संघाला, कारण इथे मात्र संस्कार 11 पांगलोई संघाला देखील माहिती आहे की अजून 2 षटकं चांगली पडली, 20 धावा जरी गेल्या 2 षटकांमध्ये तरी देखील तेवढा फरक, तेवढं डॅमेज आपल्याला होणार नाही आहे. आणि असं असताना नक्कीच एकीकडे संस्कार 11 पांगलोई आणि दुसरीकडे 6 षटकांचा सामना आहे. दुसरीकडे जर पाहिलं तर सोनार सिद्ध धाटाव, म्हणजे असं असताना आता कशा प्रकारचा खेळ होणार, कारण 70-75 धावा पुरेशा पडत नाही आहेत. परंतु आता जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून सोनार सिद्ध धाटाव संघाला जर कोणी बाहेर काढू शकतं तर बंटी घाग आहे आणि मनीष देखील आहे. तर बंटी घागनं जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवणं गरजेचं आहे, बंटी घागनं जास्तीत जास्त चेंडू खेळणं गरजेचं आहे, बंटी घागनं जर पाहिलं तर जास्तीत जास्त मोठे फटके मारणं गरजेचं आहे. परंतु असं असताना नक्कीच आपण पाहतोय की मनीष देशमुख ऑन स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश. पहिल्या चेंडूला नक्कीच जर पाहिलं तर लॉंग ऑनच्या वरून फेकलाय 6 धावांसाठी. कम ऑन डीजे. घागला स्ट्राइक घेणं गरजेचं आहे, पण मनीष देशमुख सांगतोय की हम भी किसी से कम नहीं. या चेंडूवर अप्रतिम फटका खेचलाय मनीष देशमुखच्या माध्यमातून. संदेश मांडलेकरचा चेंडू होता, पहिल्या चेंडूला आसमान दाखवलं, लॉंग ऑन दाखवलं, 6 धावांसाठी फेकून दिलं. पुढला चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश सज्ज. यावेळी मात्र चांगला चेंडू नक्कीच इथून वाटला होता, पण पंचांना मात्र वाटला नाही. पंचांनी जमिनीला दोन्ही हात समांतर केले. इथे मात्र पंचांच्या माध्यमातून सांगण्यात आलं स्क्वेअर चेंडू आहे, वाईट चेंडू आहे, धावसंख्येत 1 वाढ होईल.
48 धावा धावफलकावर येतील, त्या म्हणजेच सोनार सिद्ध धाटाव संघाच्या. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदेश मांडलेकर सज्ज सामना करेल. मनीष देशमुख पुन्हा एकदा चेंडू लिव केलाय, चेंडू सोडून दिलाय. पंचांकडे दाद मागितली. मागच्या चेंडूवर ज्या चेंडूवर बॅट घातली होती तो चेंडू वाईड निघाला आणि जो चेंडू सोडून दिला तो चेंडू मात्र लीगल ठरला. अप्रतिम पंचांची भूमिका या ठिकाणी पाहायला मिळते. 48 धावा धावफलकावर आहेत. अजूनही 10 चेंडूंची फेक होणं बाकी आहे आणि असं असताना सोनार सिद्ध धाटाव संघ किती धावा करणार आणि संस्कार 11 पांगलोई संघ त्यांना किती धावांवर रोखणार. कारण दोन्ही संघांचे संघनायक, संघ मालक, जे कोणी समर्थक, जे कोणी असतील त्यांना हेच वाटत असेल की आपला सामना इथे जिंकावा, आपण सुपर 12 मध्ये क्वालिफाय व्हावं. परंतु असं असताना निश्चित रूपानं इथे मात्र चांगला खेळ ज्याच्याकडून होईल तो नक्कीच विजयी होईल. क्रिकेटचा विजय मात्र नक्की होणार. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा संदेश गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता. या चेंडूला पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट खेळून काढलंय. 38 सर्कलमध्ये अडवलं जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? मनीष देशमुखनं प्रयत्न केला होता परंतु बंटीनं मात्र त्याला सांगितलं, थांबवलं, रोखलं आणि नक्कीच इथे मात्र या चेंडूवर एक धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर 49 धावा लागलेल्या आहेत. अजूनही 3 चेंडू या षटकातील आणि 6 चेंडू पुढच्या षटकातील पाहायला मिळत आहेत. नक्कीच दादा क्लायमेट चेंज झाला आहे, थोडंसं ओव्हरकास्ट व्हायला लागलेलं आहे. परंतु डिसेंबरच्या महिन्यात काय ओव्हरकास्ट होणार? थोडंसं सूर्याआड ढग आलं आहे, फक्त थोडी सावली आलेली आहे. पण असं असताना निश्चित रूपानं ही सावली देखील प्रेक्षकांसाठी एक चांगलं जर म्हटलं तर पर्वणी असेल. कारण अगदी उन्हात बसून प्रेक्षक देखील कंटाळले आहेत, क्षेत्ररक्षक कंटाळले आहेत आणि त्यांच्यासाठी ही सावली आलेली आहे. पुढचा चेंडू इथे मात्र लोअर फुलटॉस चेंडू खोदून काढला. चांगला फटका होता. इथे मात्र मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षकानं प्रयत्न तर केला परंतु त्याची उडी मात्र पुरेशी पडली नाही. या चेंडूला वन बाउन्स सीमा पार पाठवले 4 धावांसाठी कमांडीचे. डीजे या चेंडूवर चौकार आला. 53 धावा धावफलकावर आहेत. इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. बॅटची एज लागली मला वाटतंय आणि त्यामुळे एक धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर निश्चितच जर पाहिलं तर 54 धावा आहेत. अंतिम चेंडू या षटकातील घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज संदेश मांडलेकर सज्ज होईल. सामना करेल तो म्हणजे फलंदाज मनीष देशमुख. पुढचा चेंडू लोअर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू होता. खोदून काढला. अगदी यॉर्कर लेनचा चेंडू होता. कारण फुलटॉसचे 3 प्रकार असतात, लोअर फुलटॉस आणि बीमर आणि फुलटॉस आपल्याला पाहिजे ते मारता येतो. पण लोअर फुलटॉस जर असेल तर तो खोदून काढणं तेवढं सोपं जात नाही आणि त्याच प्रकारचा हा चेंडू होता. 5 षटकांच्या अखेरीस 56 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. या षटकामध्ये कोणताही गडी तर बाद झाला नाही परंतु 15 धावा आल्या, त्यामुळे सोनार सिद्ध धाटाव संघाच्या खात्यात. आणि असं असताना आता मात्र 4/56 धावा धावफलकावर 5व्या षटका अखेर झाल्या असतील तर इथे आपण विजयाचं टार्गेट किती देऊ शकतो ते म्हणजे संस्कार 11 पांगलोई संघाला हे या ठिकाणी जाणून घेणं गरजेचं आहे. कारण ही जोडी जर टिकली आणि या जोडीला जर 2 चांगले चेंडू मिळाले तर ही धावसंख्या 70च्या पार जाऊ शकते. परंतु तिथे मात्र कोणता गोलंदाज संस्कार 11 पांगलोई संघाकडून गोलंदाजी करणार, तो कशी गोलंदाजी करणार, कशा प्रकारे खेळ करणार. 56 धावा दादा धावफलकावर आहेत. कशा प्रकारची गोलंदाजी होणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण क्रिकेट हा एकट्याचा खेळ नाही. 56 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटक बाकी आहे. अंतिम षटकामध्ये किती धावा धावफलकावर येणार हे पाहणं गरजेचं आहे. आणि असं असताना इथे मात्र अंतिम षटक घेऊन येणार कोण हे देखील पाहणं गरजेचं आहे. नक्कीच नवीन षटक घेऊन आलेला गोलंदाज कौशल मोरे, मॅन फ्रॉम सानेगाव. कौशल मोरे कशा प्रकारचा खेळ करणार, कारण या रोहा तालुक्यानं भरपूर मोठमोठे क्रिकेटर या रायगड जिल्ह्याला दिलेले आहेत. मग आपण चनेरा पट्ट्याचा विचार केला तर स्वराज देवले असेल, त्याच्यानंतर संदीप बटारे असेल, आकाश भाईतांडेल असेल, गैनीनाथ कटोरे असेल, त्याच्यानंतर कुणाल कोंढाळकर असेल. इकडे जर तालुक्यामध्ये शहरामध्ये आलं तर सलमान सिद्दीकी, शाकिब सिद्दीकी, जय पाटणकर, मजर गौरी असेल. नागोठण्याकडे गेलो तर नवाज खान आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रोह्याच्या पेपासून थोडं पुढे गेलो तर निशी कर्णेकर असेल, तिकडे प्रेम कदम असेल,
यांच्यासारखे खेळाडू आपल्याला या रोहा तालुक्यानं दिलेले पाहायला मिळत आहेत आणि नक्कीच हे खेळाडू जर पुढे जात असतील तर कौशल मोरे देखील त्यांच्यापेक्षा कमी नाही. पण इथे मात्र बंटी घागनं आसमान दाखवलंय कौशल मोरेला. ज्या षटकारानं मागच्या षटकाची सुरुवात झाली तीच सुरुवात या षटकामध्ये देखील पाहायला मिळते. खणखणीत षटकार येतोय लॉंग ऑफच्या वरून बंटी घागच्या माध्यमातून. कम ऑन डीजे. नक्कीच अप्रतिम ऑपरेटिंग पाहायला मिळते साहिल डीजेच्या माध्यमातून. एकदा साहिल डीजे साठी जोरदार टाळ्या वाजवा. काय अप्रतिम गाणी या ठिकाणी लावली जात आहेत. कारण आम्ही एका ठिकाणी टुर्नामेंटला गेलो होतो, तिथे एक डीजे मास्टर जो फक्त सॅड सॉन्ग लावत होता की त्याचा ब्रेकअप झाला होता तो सांगत होता. पण असं असताना इथे मात्र साहिल बघा कशी पब्लिकला खेळवणारी, पब्लिकला नाचवणारी. कारण षटकार मारला की इकडे सोनार सिद्ध धाटावचे समर्थकांनी स्टेज भरलेला आहे, त्यांना मात्र खूप आनंद होतोय. आणि असं असताना साहिल डीजेच्या माध्यमातून ती गाणी त्या प्रकारचं जर पाहिलं तर माहोल तयार केला जातोय. इथे मात्र या चेंडूवर षटकार आलाय. षटकाराच्या साहाय्यानं धावफलकावर 62 धावा आल्यात. अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहे. बंटी घागकडे क्षमता आहे. 2 चांगले फटके सामन्यामध्ये आपल्याला पूर्णपणे इन करू शकतात. इनसाइड आउट मोठा फटका. फटका फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक. फलंदाज बाद. तेजस नरे आपले 500 रुपये लागू झालेले आहेत. क्षेत्ररक्षक अनिकेत भोसले याला आप्पांकडनं अंदाज. अनिकेत भोसले उर्फ बाबू. मला वाटते RTPL कमिटीचं वेगळं प्रेम आहे अनिकेत भोसलेवर आणि म्हणून त्याला हे पारितोषिक लावले. कमिटी मेंबर आहे का? यस, कमिटी मेंबर आहे आणि कमिटी मेंबर चांगला खेळ करतो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्वी इथे मात्र बंटी घाग बाहेर आलाय, परंतु त्याला मात्र टाळ्यांचा कडकडाटाचं स्वागत देखील केलंय. कारण त्यांनी 22 धावांची खेळी केली. त्यानं चांगला खेळ केला. संघाला जर पाहिलं तर सुस्थितीत आणलंय. परंतु आता मात्र 4 चेंडू बाकी आहेत. नवीन फलंदाज जयदीप वने आहे. जयदीप वने, मनीष देशमुख जर पाहिलं तर मनीष देशमुख थोडासा सेट झालाय. जयदीप वने आता काय करेल? इथे मात्र कौशल मोरेनं पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ला होता, परंतु दुसरा चेंडूची जर पाहिलं तर थोडीशी लाईन बदलली. थोडासा चेंडू ऑफस्टम्पवर फेकला, त्याच्यावर फटका मारण्याचा प्रयत्न झाला आणि मी म्हटलं होतं ही खेळपट्टी फलंदाज गोलंदाज दोघांनाही पूरक आहे आणि त्याचा फायदा मात्र गोलंदाजाला झाला. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू बीमर स्वरूपाचा चेंडू होता. या ठिकाणी या चेंडूवर 1 धाव धावून पूर्ण केली. पंचांकडे दाद मागितली गेली, परंतु ज्या हाईटवर चेंडू आला होता त्या हाईटनं इथून देखील समजलं गेलं की चेंडू हा कमरेच्या थोडा खालीच राहिला आणि त्याच्यामुळं पंचांनी या चेंडूला लीगल डिलिव्हरी म्हणून घोषित केलं. या चेंडूवर 1 धाव आली. एका धावेच्या साहाय्यानं धावफलकावर जर पाहिलं तर 63 धावा आल्यात. पुढचा चेंडू घेऊन कौशल मोरे पुन्हा एकदा सज्ज होईल. मनीष देशमुख हो लिव केलाय. इथे चेंडूला सोडून दिलंय. पंचांची दाद आली. पुन्हा एकदा पंचांनी स्वैर चेंडू म्हणून घोषित केलंय. धावफलकावर आणखी एका धावेची भर पडेल. अप्रतिम क्रिकेट या ठिकाणी पाहायला मिळतंय. कारण क्रिकेटमध्ये एका संघाचा विजय होतो, एका संघाचा पराजय होतो, परंतु असं असताना निश्चित रूपानं क्रिकेटचा विजय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पंचांचा इशारा. स्वैर चेंडूचा येतोय, वाईड चेंडूचा येतोय. धावसंख्येत 1 न वाढ. धावसंख्या होते 65 धावा. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. झेल खाली. क्षेत्ररक्षक नक्कीच पोहोचू शकत नाही. या चेंडूवर 2 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि 2 धावांच्या साहाय्यानं धावफलकावर धावा लागल्यात 67 धावा. 11 धावा या षटकामध्ये कौशल मोरेनं आत्तापर्यंत खर्च तर केल्यात, पण अंतिम 2 चेंडूंवर मनीष काय करणार, कसं करणार, कशा प्रकारे करणार हे पाहणं गरजेचं आहे. पुढचा चेंडू यावेळी मात्र शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. टेनिसमध्ये ज्याला स्मॅश म्हटलं जातं त्या प्रकारचा हा फटका होता. जर या फटक्याला स्क्वेअर लेग रिजनला खेळला असतं, फाईन लेगला खेळला असतं किंवा इकडे पॉईंट रिजन खाली होतं तिकडे खेळला असतं तर निदान चौकार मिळवता आला असता, परंतु हा फटका सरळ खेळलाय.
अशा प्रकारचे फटके सरळ खेळण्यासाठी भरपूर ताकद लागते. आपण वेस्ट इंडिजचे भरपूर खेळाडू पाहतो जे शॉर्ट पिच किंवा गुड लेंथ फॉलवरचा चेंडूला लॉंग ऑन लॉंग ऑफला षटकारासाठी पाठवतात, परंतु अंतिम चेंडूवर मनीष देशमुख काय करणार. इथे मात्र अंतिम चेंडूवर मोठा फटका, धावसंख्येने गाठली ते म्हणजेच 75 आणि या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावफलकावर धावा झाल्या त्या म्हणजेच 5 बाद 75. सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघाच्या जिंकण्यासाठी 76 धावांची गरज असेल ती म्हणजे संस्कार 11 पांगळोई संघ. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी इम्रान भाई डबीर यांना विनंती करेन, इम्रान भाई आपण या पिंटा शर्ट मस्कर आपण या आणि प्रशांतजी मडवी आपण देखील यायचं आपल्या शुभासे व्यासपीठावरती. आपण महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत सन्माननीय कोटकर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या मुख्य अतिथी मंचावरती पार पाडणार आहोत. सदरक्षणाय खलनिग्रहणाय आणि सातत्याने जनतेच्या रक्षणासाठी मात्र महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत कोटकर साहेबांचा आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करीत आहोत. त्याच समवेत आपण पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस सन्माननीय हेमंतजी कुते साहेब आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि हेमंतजी कुते साहेबांचा देखील आपण मुख्य अतिथी मंचावरती मान सन्मान पार पाडत आहोत. सध्या आपण पाहतात कोटकर साहेबांचा हा शुभ सन्मान आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आणि त्यानंतर व्यासपीठावरती उपस्थित हेमंतजी कुते साहेबांचा आपण मान सन्मान पिंट्या शेट मस्क्यांच्या शुभ हस्ते पार पाडतोय. धन्यवाद. वेळात वेळ काढून आलात आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवलीत त्याबद्दल आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. कारण ऊन वारा पाऊस न पाहता सातत्याने जनतेच्या हितासाठी झटणारे हे व्यक्तिमत्व अर्थातच पोलीस खातं आणि महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत हे दोन्ही आमचे नक्कीच आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस कोटकर साहेब आणि हेमंतजी कुते साहेब यांचं व्यासपीठावरती शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने आम्ही पार पाडलाय आणि पुन्हा एकदा नक्कीच या स्पर्धेच्या निमित्तानं आपलं मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. हॅलो. नक्कीच या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस दलातील कार्यरत दोन व्यक्तिमत्व आपल्या स्टेजवर आलेली आहेत आणि नक्कीच पोलीस म्हटलं की आपल्याला नक्कीच काही लोक घाबरतात, परंतु पोलीस म्हटलं की मित्रांनो ऊन वारा पाऊस किंवा कुठल्याही सणाची पर्वा न करता कायम जनतेसाठी तत्पर राहणारी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही नेहमी पाहतो. कारण मी स्वतः एका ट्रेनिंग स्कूलचा मोटर ड्रायव्हिंग स्कूलचा मालक आहे आणि त्यामुळं पोलीस आणि RTO सोबत आमचे नेहमी संबंध येत असतात आणि तेव्हा आम्हाला समजतं की पोलिसांच्या काय व्यथा असतात, RTOच्या काय व्यथा असतात. परंतु असं असताना देखील कायम जे आपल्या सेवेसाठी तत्पर असतात असे हे महाराष्ट्र पोलीस खातं किंवा RTO खातं आहे. नक्कीच त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. तत्पूर्वी इथे मात्र यानंतर होणारा सामना येस यानंतर यातून पराभूत होणारा संघ मला वाटतंय लुजर येस लुजर सामना होईल. मॅच तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. दोन्ही लुजर टीम्स मध्ये टॉस आपण कंप्लीट करणार आहोत आणि मी विनंती करेन कोटकर साहेब आणि कुते साहेबांना विनंती करतोय की आपण या आणि आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे, जिथे आमच्या सोबत आमचे बंधुतुल्य मित्र जे आजच या स्पर्धेला जोडले गेलेत अर्थातच मॅन फ्रॉम अलिबाग वेदांत सर आपल्या सोबत जोडले जातात आपल्या टॉस का बॉक्स या कक्षामध्ये. विनंती करेन टॉस का बॉक्स हे कक्ष खाली करायचा आहे. जे प्लेयर्स आमचे बाहेर बसले त्यांना विनंती बघा आपली शिस्तबद्ध स्पर्धा सुरू आहे. प्रेक्षक त्या खुर्च्या खाली करून द्या प्लीज. चेअर्स तुम्हाला नाही त्या प्रेक्षक आमच्या खेळाडूंसाठी आहेत. आपल्यासाठी संपूर्ण मैदान खाली. आपण मैदानात नाही तर आमच्या व्यासपीठावर या. चला आमच्या स्टेजवर या जर तुम्हाला कुठेही जागा नसेल तर प्लीज, पण ते खेळाडू कक्ष खाली करून द्या. चला साहेबांना विनंती करेन की साहेब या आपण आपल्या शुभास्ते आम्ही नक्कीच इथे टॉस कंप्लीट करतोय. हॅलो. थँक्यू सो मच. आपण टॉस बॉक्सकडे जातोय. नक्कीच छत्रपती वॉरियर्स संघ आणि पिंगळसई धामणसई संघ आपल्याला विनंती असेल दोन्ही संघांच्या कर्णधारांना की आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. निश्चित रूपाने इथे मात्र सामना सुरू झालाय. तत्पूर्वी आपण नाणेफेक करून घेणार आहोत. नक्कीच प्रसाद बामुगडे थँक्यू डीजे. प्रसाद बामुगडे आपल्याला विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. नक्कीच
दोन हे संघनायक आणि दोघांच्या माध्यमातून या ठिकाणी पहिला सामना तर त्यांनी गमावलाय, परंतु असं असताना आता मात्र या सामन्यात मस्ट विन मुकाबला असेल, मस्ट विन सामना असेल. आपण सन्माननीय कोटकर साहेबांच्या हस्ते या सामन्याचं नाणेफेक करणार आहोत आणि सामन्यामध्ये या ठिकाणी नाणेफेक केली जाईल. निश्चित रूपानं जो संघ विजयी होईल त्याला मात्र या सामन्यामध्ये कायम राहता येईल, स्पर्धेमध्ये कायम राहता येईल. हॅलो, इथे मात्र सामना जिंकलाय तो म्हणजे टॉस जिंकलाय तो म्हणजे पिंगळसई धामणसई संघानं. कौस्तुभ काय घेणार? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आणि क्षेत्ररक्षण करून समोरच्या संघाला किती धावांवर रोखण्याचा आपला मानस असेल? कमीत कमी धावांचा रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्की जास्त वेळ घेत नाहीये आपण, प्रसादकडे जाणार आहोत. पहिला सामना आपण चांगला खेळलात, नंतर मात्र गमावलात. तर हो सर, नंतर जर पाहिलं तर सुरुवात चांगली झाली होती, त्याच्यानंतर मात्र थोडेसे कुठेतरी कमी पडले. तर या सामन्यामध्ये पुन्हा प्रथम फलंदाजी आले, काय वाटतंय काय होणार? जास्तीत जास्त टार्गेट करण्याचा प्रयत्न करू. आणि समोरच्या संघाचे जे गोलंदाज आहेत त्यांनी मागच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती, तर त्यांच्यावर कशा प्रकारे आक्रमण केलं जाईल? ना आम्ही सगळे फ्री माइंड खेळायचं ठरवलं आहे, फ्री माइंड खेळ. यस, तर या ठिकाणी नक्कीच पिंगळसई धामणसई संघ नाणेफेक जिंकलाय आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पुन्हा एकदा टॉस कॉमेंट्री बॉक्सकडे जातोय, ज्या ठिकाणी प्रथमेश ठाकूर आणि हर्षल मुंडे आपल्याशी जोडले जातील. सॉफ्ट सिग्नल कळवा ऑनफिल्ड अंपायर, आपण सॉफ्ट सिग्नल कळवा. 4 धाबा असतील. चला, ऑनफिल्ड अंपायर सोबत आपण जाणार आहोत. सदा चव्हाण यांच्यासाठी पारितोषिक आहे, माफ करा, सदा चव्हाण यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. किशोर सध्या जे बॅटिंग करतात प्रति षटकारास 200 रुपयांचं पारितोषिक असेल. थँक्यू सो मच. सर्व अतिथी मान्यवरांचा स्वागत सन्मान पूर्ण झाला. टॉस देखील कंप्लीट केला. टॉसनी आता वेळ झाली आहे सामन्याकडे वळण्याची. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमच्यासोबत जोडले गेले तुमचे बंधुतुल्य मित्र हर्षलजी मुंडे सर, व्हॉइस ऑफ किल्ला रोहा, आपल्यासोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातात. चला आपण करूया त्यांचं स्वागत. सर 14 झाल्यात, सुरुवात अतिशय विस्फोटक आणि दमदार तुम्हाला पाहायला मिळेल. काय सांगाल या जबरदस्त सुरुवातीबद्दल? यस, एक मोठ्या आकड्याचा पाठलाग करायचा तर मोठी धावसंख्या सुरुवातीपासून येणं गरजेचं. सुरुवातीचा खेळ चांगला झाला तर शेवट गोड व्हायला टाइम लागणार नाहीये. 4 मध्ये 14 आलात. पुढचा बॉल ओ, यावेळेला खोलात बॉल टाकला. मोठी अपील, पंचांचा आकाशाकडे आहे. सर्वाधिक मोठी विकेट, महत्वाच्या क्षणी अगदी धावा येत होत्या त्याच वेळेला थांबवलं गेलंय. एक निर्णायक फलंदाज, नाव आहे किशोर, मैदानाच्या बाहेर. आपण पाहतोय किशोर पाटील मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतील. महत्वाच्या क्षणी धावा बनवायच्या होत्या. चौदावरती एक सध्याची स्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. 5 चेंडू इकडे फेकले गेले. काय बॉलिंग राहिली आहे. प्रतीश बोगटे गोलंदाजीसाठी आहेत, ते धाटाव गावाला बिलॉंग करतात. धाटाव गावाचं क्रिकेट चांगले खेळले. आता यंदाच्या हंगामामध्ये आपण पाहतोय रोहा तालुका प्रीमियर लीग गाजवायची आहे आणि त्यासाठीच पूर्णपणे मी म्हणेन या धाटाव टीमचं कौतुक या गोष्टीसाठी करेन. श्री सुनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव गावचे खेळाडू अगदी उगवते सितारे या रोहा तालुक्याच्या पटलावरती चांगलं क्रिकेट खेळताना पाहायला मिळतात. कारण की एकंदरीत आपण पाहिलं विघ्नेश थिटे यंग टॅलेंटेड खेळाडू कॅप्टन पद हाती आहे. ह्याच्याकडे सिद्धू मोरे चांगलं क्रिकेट खेळतात, प्लेअर ऑफ द डे राहिले. साहिल जाधव चांगले खेळतात, तेही यंग आहेत आणि त्यांनी मात्र अव्वल दर्जाचं क्रिकेट खेळलं आणि प्लेअर ऑफ द डे तेही राहिलेत एका दिवसाचे. येस, व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये. येस, अतिरिक्त धाव आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर छत्रपती वॉरियर्स संघामधून अजिंक्य सुटे इन ऍक्शन आहे. त्या अनुषंगानं सभागवती डॉक्टर कृतिका अजिंक्य सुटे यांचं देखील ते शुभागमन झालंय. खरं तर त्यांच्या धर्मपत्नी आहेत आणि त्यांचा सामना पाहण्यासाठी खास त्यांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय.
ऑन गोईंग मॅचकडे लक्ष वेधेल. पहिल्या षटकाचा संपन्न झाला आफ्टर फर्स्ट ओव्हर 16 ऑन बोर्ड लॉस ऑफ 1 विकेट. मोठा पाठलाग करायचा धावसंख्येचा तर मोठ्या फटक्यांनी सुरुवात देखील करावी लागेल. षटक क्रमांक पहिलं संपन्न 16च्या सरासरीनं आपण पाहतो 1 विकेट गमावली आहे. आता येणाऱ्या 5 षटकांमध्ये 12च्या सरासरीनं 60 करायच्या आहेत. खऱ्या अर्थानं या मॅचला बघायला मजा येईल. सामना सुरुवातीला चांगला झाला, दमदार मॅच आहे. विनर विनर म्हटलं की एक दोन संघ आपण पाहतोय पहिला सामना इथे जिंकून आलेले आहेत आणि एक मोठ्या विजयाच्या शोधामध्ये अद्याप मैदानाच्या आतमध्ये खेळताना ते पाहायला मिळतील. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे. तुम्हा सर्वांना हवी असणारी स्पर्धा आणि ज्यावेळेला आपण म्हणतो ना एक स्पर्धा रोहीकरांच्या उत्कर्षासाठी आहे आणि ती स्पर्धा मैदानाच्या आतमध्ये खेळली जाते. येस आपण पाहतोय आता आमच्या समवेत डीजे राजू हे मात्र आमच्या समवेत जुळले जातील. यस त्यांचे आम्ही मनपूर्वक आभार आहोत आणि यस डीजे बिल्लाल हे सुद्धा आजच्या दिवसामध्ये आमच्या समवेत जुळलेत. एक चांगल्या पद्धतीचं कामकाज चालू आहे. आमचा आवाज प्रेक्षकांच्या कानापर्यंत सुखरूप पोहोचवण्याचं काम इकडे मात्र केलं जात आहे. यस रोहा तालुक्यामध्ये प्रचलित सर्वाधिक डीजे साहिल आपण पाहतो आणि त्यांचं सेटअप आणि त्यांचे सर्व मित्र परिवार इकडे उपस्थित राहतात. या संपूर्ण रोहा तालुका प्रीमियर लीग या स्पर्धेचा आनंद घेताना तेही पाहायला मिळतात. या जाऊया चालू मॅचच्या दिशेनं. 30 बॉल 60ची गरज आहे. महत्त्वाच्या क्षणी 12.00च्या सरासरीनं बॅटिंग करायची आहे आणि या सलामीला आलेली जोडी जिकडे आपण किशोर पाटील यांना बाद होताना पाहिलं. आता अमर आणि प्रशांत समोरचा बॉल आडवा बाटणे समोर उडवला. विघ्नेश थिटे बॉलच्या खाली कॅच ड्रॉप होताना पाहायला मिळते. कॅच ड्रॉप झालीये. थोडा फुटबॉल बघायला मिळाला. बॉलला उडवलाय, बॉल गेला सीमा रेषेच्या पलीकडे. चौकार. मिळतात. चौकार आलाय. चौकाराच्या साह्यानं धावा येतील. यस 20 धावा बनला एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. मनीषचं स्वागत केलंय चौकारानं. रनवे मध्ये प्रॉब्लेम आहे, थांबलेत, पुन्हा नव्यानं मागे जातील. यस दबाव आहे या मॅचचा, खूप सारा मोठा दबाव आहे. इथून जिंकायचं आहे. इथून जिंकलो तर मात्र या स्पर्धेमध्ये सुपर 12 ची तिकीट कन्फर्म होणार आहे. इथे हारलो तर एक मॅच मध्ये संघर्ष पुन्हा करावा लागणार आहे आणि तिथे हारलो तर मात्र या स्पर्धेचा प्रवास इथेच थांबवावा लागणार आहे. ही स्पर्धा मानाची आहे आणि यस निश्चितपणे आपण जर पाहिलं तर प्रत्येकाला जिंकायचा. 24 संघांचा समावेश राहिला. 12 वरती येतील, 12 मधून 6 मिळतील, 6 मधून टॉप 3 आणि मग पुढचा प्रवास फायनलचा. येस डेफिनेटली. आणि त्या 3 मधून एक संघ जो नक्की चॅम्पियन पदाचा प्रबळ दावेदार राहील. यावेळेस ऑनसाईडला लॉप करायचा होता, तितका चांगला संपर्क होत नाहीये. खरं तर सिंगल इथे मात्र प्रचंड वेगानं कंप्लीट केली गेली. धावसंख्या सिंगल पुढे 21 वर 1.2 षटकांसारखे संपन्न आणि 21 जावा धावफलकावर आपण पाहतोय. आपल्यासोबत नक्कीच आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर विराजमान आहेत. क्रीडांगणावरती हे क्रिकेट रसिक आहेत आणि रोहाचे प्रेक्षक नेहमीच आपण पाहिलं तर RTPL प्रेम देताना आपल्याला पाहायला मिळालं. पण यंदाच्या वर्षी काय प्रेक्षकांसाठी खरं तर आमचे स्वामी कृपा डेकोरेटर्सच्या माध्यमातून तुम्ही पाहिलं मैदानाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला तिथे प्रेक्षकांसाठी पॅन्डल पाहायला मिळतील. त्या अनुषंगाने प्रेक्षक या सावलीतून या दिमागदार सोहळ्याचा आनंद घेताना तुम्हाला पाहायला मिळतात. प्रशांत स्ट्रायकिंग इनवर. पुढचा बॉल कोला टाकण्याचा प्रयत्न, कोदून काढण्याचा प्रयत्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक मात्र डीप मधून लॉंग ऑन वरून येतात, खूप वेगानं आलेत आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागेल. खरं तर आमच्या सर्वांची लाडकी चिवताई बघा रुही दिदी खरं तर सगळ्यांचे फोटोज क्लिक करते. राजू दादा केळकर यांचे सुकन्या आहे आणि अगदी त्यांच्यासारखेच मनमराऊ आणि एकदम हॅप्पी आणि जॉली कॅरेक्टर आहे. सर्वांसोबत हसून घेऊन राहतात राजूदादा केरकर आणि त्यांची सुकन्या अगदी देखील तशीच तुम्हाला पाहायला मिळेल. पण सध्याच्या घडीला हा फटका बघा, व्हॉट अ ग्रेट शॉट. खरं तर आपण पाहतोय या फटक्यामध्ये होतं भजन आणि धावा मिळतील. अर्धा डझन बॉल फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पूल अँड पॉवर पॅक, पॉवरफुल सिक्सर. काय फटका पाहायला मिळाला होता. ऑफ स्टिकच्या बाहेर आले, बॉलला ओळखलं, पाळखलं. त्यानंतर आपण जर पाहिलं ना
बॅटवरती मिडल ऑफ द बॅट केला, अगदी चांगला स्ट्रोक खेळला, ताकद बरा होता, कॉन्फिडन्स बरा फटका आपण पाहिला बॅटिंग करत असताना. महत्त्वपूर्ण खेळाडू अमर तावरी मैदानाच्या आतमध्ये आहेत. 4 बॉलचा सामना केला, 12 वरती ते एकटे खेळताना पाहायला मिळतात. धावा 28 झाल्यात, एक फलंदाज बाद झाला. दुसरं षटक मनीष देशमुख. पुढचा बॉल लॉफ केलाय पुन्हा एकदा, यावेळेस बराच उंच गेलाय, लांबी तितकी मिळत नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची चूक करणार नाही. विकेट सप्पतर आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज होईल बाद. षटकाराचं प्रत्युत्तर. अमर तावरी बॅक टू द डगआउट. महत्वपूर्ण फलंदाज मैदानावरती येतील. मागील मॅच मध्ये चांगला कामकाज राहिलं होतं बघा, कारण की मगाशी तेजस नरे यांनी सुद्धा सांगितलं एकंदरीत मागील 2 हंगामामध्ये खेळ होत नव्हता, बॅकफुटला होते, चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळलं जात नव्हतं. पण तिसऱ्या हंगामामध्ये पहिल्याच मॅच मध्ये अद्भुत 21 धावांचा वादळी खेळ त्यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. याच दरम्यान योगेश गंभीर जसे मैदानाच्या आतमध्ये गेले, हर्षद सल कॅश प्राइज इथे मोठ्या प्रमाणावरती तुम्हाला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं नेताजी वाघमारे यांच्या माध्यमातून बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी तब्बल रोख रक्कम 500 रुपयांचं पारितोषिक इथे दिलं जाईल. क्या बात आहे. योगेश गंभीर यांनी मला वाटतं यापूर्वीच्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. ड्राईव्ह केला गेला, फटका चांगला, एरिया लॉंग ड्राईव्ह मिड ऑन मधून मागे लॉंग ऑनला फिल्डर आहेत, एकच मिळेल. धावसंख्या सिंगलने पुढे सरसावली जाईल. ओव्हरची झाली समाप्ती. 2 ओव्हरचा खेळ संपन्न. 29 धावा धावफलकावरती येणाऱ्या आता 4 षटकांमध्ये 11.75 ची सरासरी प्रति षटका मागे राखायची आहे. म्हणजे जवळपास 12 धावा तुम्हाला प्रति षटका मागे करायच्या. 24 बॉल 47 गरज. मॅचची स्थिती बदलत चालली आहे. हळूहळू का होईना धावा येतात, धावा बनल्या जातात आणि याही धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. हे इरादे स्पष्ट करणारा हा सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. 24 चेंडू 47 धावांची आवश्यकता. विनंती करेन लक्ष वेधेन, आपण जास्तीचा वेळ खर्च करायचा नाहीये. टीम बघा, श्री सुनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव या टीमकडे मी लक्ष वेधेन. आपल्याकडे वेळ कमी आहे. आणखीन कॅश प्राइज झालाय हर्षल सर, त्यामुळे तुम्हाला थांबावं लागतंय, कारण योगेश गंभीर म्हटलं की सर्वांचे लाडके खेळाडू आहेत आणि ते मैदानामध्ये जाणार म्हणजे पारितोषिकांची लयलूट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आमचे नेताजी यांच्या माध्यमातून सलगच्या 3 षटकारांना 500 आहेत. त्यानंतर आमचे शेठ अर्थातच रोशन शेठ पैर आमचे पिच क्रिएटर त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहतो बॅक टू बॅक 3 सिक्सर साठी 1000 रुपयांचं पारितोषिक इथे दिलं जाईल. क्या बात आहे. म्हणजे पारितोषिकांचा वर्षाव तुम्हाला नक्कीच इथे पाहायला मिळतोय. चला स्पीडअप घ्या. बघा मी लक्ष वेधेन, वेळ जास्तीचा खर्च होतोय. 24 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता अजूनही या मॅच मध्ये आहे. एक महत्वपूर्ण सामना आणि महत्वाच्या क्षणी सलामीची ज्या वेळेला जोडी मैदानाच्या आतमध्ये आली, सुरुवात चांगली केली होती किशोरजी पाटील यांनी, ते मात्र बाद होताना पाहायला मिळाले. आणि तदनंतर आता खेळीला सावरण्याचं काम याआधी अमर यांनी केलं होतं, पण तिकडे तेही बाद होताना पाहायला मिळाले. आता योगेश गंभीर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्यांच्या साथीला टीमचा कर्णधार बाबू मैदानावरती आपण पाहतोय. महत्वाचे हे 2 खेळाडू आपण पाहणार आहोत, जिकडे एका बाजूला सानेगाव गावाला बिलॉंग करतात. बघा बक्षिसामध्ये आणखी वाढ होताना तुम्हाला पाहायला मिळेल. सलगच्या 3 षटकारांसाठी आमचे शेठ रोशन शेठ पैर यांच्या माध्यमातून तब्बल 1000 नाही तर आता 1500 रुपयांचं पारितोषिक नक्कीच असणार आहे. म्हणजे बॅक टू बॅक 3 सिक्सर्स ठोकले तर तब्बल 2000 फक्त योगेश गंभीर यांच्यासाठी पारितोषिक आहे. पहिलाच बॉल वेगात टाकला होता कोलामध्ये, हलका त्याने ड्राईव्ह केला, मिड ऑफला सिंगल मिळेल. धावसंख्या सिंगलने 30 वर 30 ऑन बोर्ड. 30 धावा 30 वरती 2 सदस्य स्थिती आपण पाहतो. तिसरं षटक मार्गस्थ आहे, जिकडे महत्वाचे खेळाडू गोलंदाजीसाठी सौजन्य आलेत. गौलवाडी गावाला बिलॉंग करतात. चांगल्या रीतीची गोलंदाजी करण्याची ताकद याही खेळाडूकडे आहे. सातत्याने वेगाचे चेंडू फेकले जातात, वेगाचा बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि समोर
टीमचा कर्णधार बाबू आहे. षटकातील दुसराच बॉल. ओ यावेळीचा चेंडू टप्पा पडला अतिवेगानं सरळ रेषेमध्ये निघाला. बॉल वेगानं यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट बॉल आपण पाहतोय. यस, या गोष्टीसाठी ओळखले जातात, या गोष्टीसाठी संबोधले जातात. ज्या वेळेला चेंडू फेकण्यासाठी ते आले त्याच वेळेला म्हटलं की ह्यांच्याकडे वेग आहे, अचूकता आहे, भेदकता आहे, नाव त्याचं सौजन्य आहे. आणि मात्र चांगली कामगिरी. 2 चेंडू टाकले, 1 सिंगल कर्ज केली आणि तिकडे मात्र संघाची धावसंख्या 30 वरती स्थिरावलेली पाहायला मिळते. 2 फलंदाज बाद झाले, 30 धावा. षटकातील पुढचाच बॉल. समोर बाबू आहेत. यावेळीचा फटका हवेत खेळला, लांबी खूप कमी गाठली, उंची बरीच गाठली बॉलनं आणि बॉलच्या खाली क्षेत्ररक्षक आपण पाहतो वेगाने आलेत. नवीन बामुंगडे कोणती चूक करणार नाहीयेत. वेल जज, एक महत्वपूर्ण खेळाडू, निर्णायक बॅटर टीमचा कर्णधार. इकडे मात्र मैदानाच्या बाहेर नाव आहे बाबू खेळपट्टीचं. खात्यामध्ये विकेट तुम्हाला पाहायला मिळेल. विकेट क्रमांक 3 आणि धक्का 3 आपण पाहतोय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपण पाहणार आहोत. अर्थातच बॅटिंग करताना खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये संस्कार 11 पांगा या संघासाठी संदेशला आपण पाहता. संदेश नवीन फलंदाज होतो मैदानामध्ये. सौजन्य तयार गोलंदाजी मार्कवर. हे बॅटल चांगलं होईल. द स्टंप्स आले होते, ऑफसाइड रिजन मध्ये खेळून काढायचा होता, संपर्क नाहीये चेंडू आणि बॅटचा कोणत्याही प्रकारे यष्टीरक्षकाने हलकीशी अपील केली आहे, पण त्या अपीलचा इम्पॅक्ट जास्त काही पडत नाहीये पंचांवर आणि दरम्यानची डॉट बॉलची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. सौजन्य त्यानं मात्र इम्प्रेस केलंय. 4 चेंडू आतापर्यंत हाताळलेत, 1च धाव खर्च केली आणि हर्षद सर 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये तुम्हाला नक्की पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय 30 वर धाव फलक. नेक्स्ट बॉल ओव्हर द स्टंप्स, ऑफ साइडला मिस टायमिंग बॉल अवेट फील्डर डाऊन दी बॉल. कॅच कंप्लीट होणार नाही. करा फिल्डिंग ओव्हर अँड आउटची संधी. लाऊड अपील आणि आता अंपायर्स कडे मात्र पाहिलं जातं शाबूत नजरेनं काय निर्णय असेल, पोहोचलाय की नाही फलंदाज ती देखील आता पाहणं महत्वाचं आहे. नॉट आउट. बॅटर मात्र पॉपिंग क्रीज मध्ये सेफली पोहोचलाय. ज्या प्रकारे एक्साइटेड होते की बरं असं वाटलं की क्लोज कॉल असेल, बट नाही, पंचांनी सांगितलं की बॅटर पोहोचलाय पॉपिंग क्रीज मध्ये. 2 रन्स मिळतील इझिली. 32 झालात. 13.89 ची सरासरी राखायची प्रति षटका मागे आणि येणाऱ्या 19 बॉल मध्ये 44 ची गरज. आपण पाहतो 44 धावांची गरज आहे. मी कौतुक करेल, आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती एक महत्त्वपूर्ण गोलंदाज आहेत. खऱ्या अर्थानं कौतुकास्पद षटक त्यांनी टाकलंय. धावांपासून वंचित ठेवलंय. क्षेत्ररक्षणाची थोडी साथ मिळेल नाही हरकत नाहीये. कॉलिंग जर इकडे परफेक्ट झालं असताना तर ही कॅचही वेल जज केली असती, पण तिकडे सर्वाधिक मोठा धक्काही आपण पाहिला असता बॅटिंग करत असताना टीमला, कारण की महत्त्वाची मॅच आहे. एकंदरीत दोन्ही टीमला जिंकायचं आहे. जिंकण्याच्याच आशेनं प्रत्येक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरतो, स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रत्येक खेळाडू उतरतो, पण सौजन्यही मात्र स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल आहे समोर संदेश. ओ इकडे मात्र काय घडलं, कॅच ड्रॉप झाल्यानंतर त्याचं प्रतिउत्तर षटकारानं दिलं. एक देखणा दर्जेदार दिमागदार संदेशचा षटकार.
लगेचच आपण पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वळणार आहोत. धावसंख्या 38 आहेत. पहिल्या 18 मध्ये 38 बनल्यात आणि हर्षद सर पुढच्या 18 मध्ये पुन्हा 38 करायच्यात. आणि पाहूया हे समीकरण कशा प्रकारे सोडवलं जाईल, काय घडेल. खरं तर रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून घर बसले ऑनलाईन आमच्यासोबत वन ऑफ द बेस्ट एडिटर ऋषी जोडले गेलेले आहेत आणि त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं मी स्वागत करतोय. नाही नक्कीच आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून रोहा तालुका प्रीमियर लीग या पेजवरती आपण पाहतोय तन्मय एडिट्स यांच्या माध्यमातून बरेचसे व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतात. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील कोतवाल गावाचा ऋषी जाधव, ऋषी आर्ट्स सर्वे सर्वात ते देखील आपल्यासोबत जोडले जातात. आणि ऋषी जाधव अतिशय सुंदर व्हिडिओ एडिटिंग त्याचे देखील सातत्यानं आपल्याला पाहायला मिळते. आणि RTPLच्या बऱ्याचशा व्हिडिओज तुम्हाला नक्कीच, जसं आपला RTPLचं तिसरं पर्व संपेल त्यानंतर प्रत्येक दिवशी प्लेअर त्यांच्या अकाउंटला तुम्हाला रील्स पाहायला मिळतील. सो ऋषी आर्ट्सला देखील फॉलो करायला विसरू नका, कारण RTPL 7 दिवस आणि 7 नक्कीच महत्त्वपूर्ण खेळाडूंचे रील्स तुम्हाला त्याच्या पेजवर पाहायला मिळतील. वन ऑफ द बेस्ट एडिटर ऋषी जाधव, ऋषी 800 सर्वे सर्वात त्यांचं स्वागत आहे. रोहा स्पोर्ट्स वाहिनी खरं तर अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आज पोहोचली आहे. त्याचं कारण योगेश दादा गंभे असेल आणि त्यांचे तमाम सहकारी, त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे या वाहिनीसाठी. आज कोणत्याही परिस्थितीत आपण या वाहिनीचे 6000 सबस्क्रायबर्स पूर्ण करणार आहोत. फटका चांगलाय, गॅप मध्ये जाईल बॉल, पाठवलाय चेंडूला वाईड इस्ट लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. योगेश गंभेचा बॅटमधनं घात करणारा चौकार. बघा मैदानाच्या चौबाजूला प्रेक्षकांमध्ये उपस्थित तिकडे, पण त्या दरम्यान मैदानाच्या दिशेने आपण जाऊया. एक फटका चांगला खेळला होता, इथे फसवलं गेला, फसवलं. यस निश्चित क्षेत्ररक्षण सजवलं, तसंच बॉल टाकला आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक मोठी विकेट. एक निर्णायक फलंदाज योगेश गंभे मैदानाच्या बाहेर. तीन 3.2 षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावसंख्या 42. आज खरं तर आजच नाही, पहिल्या दिवसापासून कॉमेंट्री बॉक्समध्ये एक खेळीमेळीचं वातावरण हर्षद सातत्याने राहिलं. पण आज स्पेशली राजू ठाकूर आमच्यासोबत आजच कोरोरच्या भूमिकेमध्ये मॉर्निंग सेशन पासून आहेत. दुसऱ्या बाजूला दक्ष कडब आहेत. त्यामुळे एक बोलतात ना, एक वेगळा माहोल तयार झालाय पूर्णपणे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्यांचं देखील कौतुक आहे आणि नक्कीच स्पर्धेच्या माध्यमातून ऑनगोईंग मॅच कडे लक्ष वेधेन. 3.2 षटकांचा खेळ संपन्न, 42 झाल्यात आणि आता येणाऱ्या 16 मध्ये 34 धावांची गरज आहे. 34 स्टिल रिक्वायर्ड फ्रॉम 16 डिलिव्हरीज. 16-34. नेक्स्ट बॉल मनीषा, बॉल बॉलच बॅक खेळण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ड्राव तुम्हाला पाहायला मला ऑन साइडला डीप मध्ये लॉंग ऑन ला फिल्डर. एका धावेत समाधान मानावं लागेल. हर्षदचं सिंगल एक इतपत काम चालेल, कारण या मॅच मध्ये 15 बॉल 33 समीकरण आता उर्वरित आहे. 15 बॉलमध्ये 33 धावा बनवायच्या, तेवढ्याशा धावा या जास्त नाही आहेत या मैदानावरती आणि तेवढ्याशा कमी नाही आहेत. कारण की आपण जर पाहिलं तर एखाद विकेट आली तर हळूहळू का होईना पुन्हा नव्यानं श्री सोनारसिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघ या मॅचमध्ये पुनरार्पण करेल. पण इकडे जर एखाद मोठा फटका आला तर या मॅचची हवा घालवण्याचं काम आपण जर पाहिलं तर संस्कार 11 टीम पांगळई सुद्धा करू शकते. दोन्ही संघ चांगल्या स्थितीमध्ये आहेत, दोन्ही संघाकडे बरीचशी ताकद आहे. नजाकत दोन्ही टीमच्या प्रत्येक खेळाडूकडे आणि संदेश खऱ्या अर्थानं एका जीवनदानाच्या साह्यानं आणि त्याही पलीकडे जीवनदान मिळाल्यानंतर एका षटकाराच्या साह्यानं मैदानाच्या आतमध्ये खेळतात. मनीष देशमुख पुढचाच बॉल
अडवा बाटने खेळायचं होतं, चांगला स्ट्रोक तिकडे मात्र येताना पाहायला मिळते. ऑन साईडला खेळला बॉल लॉंगॉनला चालला, नवीन बाबूंकडे आले, बॅकअप चांगलं तिकडे बंटीचं मिळेल आणि बघता बघता दोन फलंदाजाने एका धावेचं रूपांतर 2 मध्ये केलंय आणि या दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना धावा धावफलकावरती आहेत 45. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा. आतापर्यंत 12.27च्या सरासरीनं धावा चालू आहेत, पण इकडे मात्र आपण जर पाहिलं तर 13.29च्या सरासरीनं बॅटिंग करावी लागेल इथून पुढे जिंकण्यासाठी टीम संस्कार 11 या संघाला. पुढचा बॉल नंबर 5. चांगला बॉल होता, अति वेगाचा पाहायला मिळेल, भन्नाट वेगानं हा बॉल टाकला. मनीष देशमुख या गोष्टीसाठी ओळखले जातात, त्यांच्याकडे अचूक टप्पे टाकण्याची ताकद आहे आणि पुन्हा नव्यानं याच गोष्टीसाठी आमंत्रित करण्यात आलंय. आतापर्यंत आपण पाहतोय जे 4 फलंदाज बाद झाले त्यातील 2 विकेट या मात्र मनीष देशमुख यांच्या नावावरती आहेत. 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी टीम संस्कार 11 पंगले या संघाला. महत्वाचा संघ आहे, दोन्ही संघ एक मोठ्या विजयाच्या अगदी शोधामध्ये पाहायला मिळतील. शेवटचा बॉल ड्राईव्ह केला गेला, सुंदर फटका, क्लासिकल ड्राईव्ह तुम्हाला पाहायला मिळाला. ऑफसाईड रिजन मध्ये फंबल झाला, सेकंडचा कॉल नाही. एका धावेमध्ये समाधान मानावं लागतंय. सिंगल षटकाची झाली सांगता. षटक क्रमांक 4 पूर्ण 4 षटकांच्या अखेरीस 46 धावा धावफलकावर आणि आता 15.00च्या सरासरीनं येणारा 12 बॉलमध्ये करायचा 30. 2 षटकांचा खेळ असेल, 30 धावांची गरज असेल. हे समीकरण खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. या समीकरणाला सोडवायचं आहे तर मात्र हवाई मार्गाचा वापर तुम्हाला करावा लागेल. पण सध्याच्या घडीला ज्या प्रकारची गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते, कमबॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ दाटेवचा यंगेस्ट कॅप्टन इन RTPL आणि सफलतापूर्वक जर या संघनायकाला आपल्या संघाला टॉप 12 मध्ये पोहोचवायचं असेल ना, तर खऱ्या अर्थानं आता या मॅच मध्ये विजय मिळणं गरजेचं आहे. जय कोणाचा होईल, पराजय कोणाचा होईल हा प्रश्न आहे, पण खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर हा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. कुमार दक्ष तेजस नरे पुन्हा एकदा सलग 5व्या दिवसामध्ये आपली उपस्थिती दर्शवतात. खरं तर तेजस नरे रोहाचं क्रिकेट फ्युचर क्रिकेट आपण त्यांना म्हणूया. तेजस नरे यांचे सुपुत्र आहेत, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे आणि लेदर बॉल क्रिकेटवरती ते थोडी भर देतात. सुरुवातीला जर लहानपणापासून अर्चल सर लेदर बॉल क्रिकेट जर एखादा खेळाडू खेळतो तर तो प्रोफेशनल क्रिकेट लवकर खेळू शकतो आणि चेंडूवरती त्याची नजर बसते, पेशन्स लेवल जास्त होतात. या सगळ्या गोष्टी आपल्या ग्रामीण खेळाडूंकडे थोडा कमी प्रमाणात पाहायला मिळतात, कारण ग्रामीणचा खेळ म्हणजे शॉर्ट फॉर्मॅट ऑफ क्रिकेट. तिथे तुम्हाला 4 ते 5 षटकांचे सामने खेळायचे असतात. सो अटॅक पहिल्या बॉलपासून गरजेचं आहे. पण लेदर बॉल क्रिकेट हे भरपूर डिफरंट आहे, ती चर्चा आपण करू. 12 बॉल 30 ची गरज या मॅच मध्ये. 12 बॉल 30 कोदून काढला यावेळेस मिड ऑफच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक 2 धावलेत. ओ आउटस्टँडिंग फिल्डिंग, सुपर फिल्डिंग इन आउटफील्ड. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये का दर्जेदार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. वा अक्षय, काय वेगानं ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो. डिफेन्सच्या कव्हरला फटका खेळला गेला होता, 2 क्षेत्ररक्षक आले. शेवटच्या क्षणी आपण पाहतोय अक्षयने एक उंच उडी घेतली, बॉलला आत पाठवला आणि तदनंतर पुन्हा आपण जर पाहिलं तर टीमसाठी 2 धावा सेव्ह ठेवल्या. हे गरजेचं आहे. एक धाव या मॅच मध्ये महत्वाची आणि ती एक धाव थांबवण्याचा निर्धार आता श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव घडून होतोय. हा ट्रॅकर फटका, पण मी म्हणेन जे होतं ते चांगल्यासाठी होतं. इकडे मात्र आपण पाहतो 2 धावा धावल्या, पुन्हा नव्यानं स्ट्राईक आली आणि ऑन साईडला या मॅचला पुन्हा नव्यानं ऑन करणारा सिक्सर. वेळ खर्च झाला त्यावेळेस लगेचच एक फिल्डर 38 सर्कल मध्ये वाढेल. ज्या प्रकारे फटका एक्झिक्यूट केला होता, एका क्षणाला असं वाटलं की संपर्क चांगला झाला आहे, पण त्यावेळेस उंची इतकी घेतली चेंडूने की तिथे कळून आलं प्रेक्षकांना की नाही, टायमिंग प्रॉपर नाहीये. चेंडू बराच काळ हवेमध्ये मुक्त संचार करतो, तर त्यानंतर वॅकंट एरियामधून मागे आला. फिल्डर तैनात होते, 2 मिळाल्या, 2 ने धावसंख्या 56 वर. चला 9 चेंडू 20 ची गरज, 9 चेंडू 20 धावा. 9 चेंडू 20 धावांची गरज आहे. ही मॅच रंगेल, यस रंगतदार सामना होईल, कारण की जोपर्यंत संदेश मैदानाच्या आतमध्ये आहेत, आता संस्कार 11 पांगले या टीमचे ते आशेचं किरण बनून मैदानावरती राहिलेत. त्यांच्याकडून बऱ्याचशा आशा आहेत, बऱ्याचशा अपेक्षा आहेत आणि या मॅच मध्ये विजयाच्या उंच शिखरांवरती नेण्यासाठी चांगल्या दर्जाचे प्रयत्न तेही करताना आपल्याला पाहायला मिळालेत.
त्यांच्या साथीला चांगल्या पद्धतीची बॅटिंग कौशल करतील. पुढचा बॉल सौजन्य, समोरचा बॉल चांगला फटका तिकडे विघ्नेश बॉलच्या खाली, कोणती चूक नाहीये. एक गोल्डन विकेट, सर्वाधिक मोठी सफलता सौजन्य आणि त्याच वेळेला टीम श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव या टीमच्या नावावरती महत्वपूर्ण खेळाडू संदेश बाद. गरज आहे. 8 चेंडू 20 धावा आणि झालेलं हे समीकरण बदललंय. त्याचं कारण गोलंदाजी अतिशय सुंदर पाहायला मिळाली. सौजन्याच्या खात्यामध्ये विकेट आली, त्याचा अगेन्स्ट सिक्सर जरूर आला, कमबॅक देखील त्याने करून दाखवलाय. क्या बात है, प्लमेल बी बॅक टू बॅक सलगचा दुसरा हदरा देत असताना आपण पाहतोय. आणखीन एक मोठा धक्का लागलाय संस्कार 11 पांगा या संघाला. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतो 3 यष्टांच्या मधोमध सापडला आणि मैदान सोडावं लागेल. दुहेरी धावा आला, तदनंतर षटकार आला, पुन्हा नव्यानं दुहेरी धावा आला. या मॅचची स्थिती बदलायला सुरू झाली होती, तिकडे धावा यायला सुरुवातही झाली होती. पहिल्या 3 चेंडूमध्ये 10 धावा आल्या होत्या, पण त्यावेळेला सौजन्य यांनी कमबॅक मिळवला, पुनरार्पण केलं. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव संघाला एक मोठा दिलासा देणारे 2 चेंडू फेकले. पहिल्याच बॉलवरती सर्वाधिक मोठी विकेट घेतली, तिकडे त्या खेळाडूचं नाव होतं संदेश. दुसरा बॉल फेकला, अगदी कॉन्फिडन्स भरा बॉल होता बघा, कारण की हेच आहे क्रिकेटमध्ये, एखाद मोठा फटका मारला की बॅट्समनला कॉन्फिडन्स येतो, मग तो प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवायला सुरुवात करतो. तसंच गोलंदाजाचा एका टप्पा मिळाला, एखाद विकेट मिळाली की मग आत्मविश्वास वाढतो आणि तो आत्मविश्वास सौजन्याचा वाढला. ज्या वेळेला संदेशची विकेट आली आणि तदनंतर लगेच खोलात बॉल टाकला आणि यष्ट्यांच्या समोर भावे चंदनेला पकडलं गेलं. LBW स्वरूपामध्ये विकेट मिळाली. आता विकेट हॅट्रिकच्या कतारवरती आले. समोर बॅट्समन सारसोली गावाला बिलॉंग करतात, नाव त्यांचं शुभम आहे. बॉलिंग चांगली केली, बॅटिंग करायची आता शुभमला. धावा बनवायच्या 20, येणारे चेंडू समोरच 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. सर्वाधिक महत्वाचा विकेट हॅट्रिकचा बॉल, फुलटॉस होता, फटका चांगला खेळला. तिकडे मात्र आपण पाहतोय लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक विघ्नेशात अतिवेगाने आले, बॉलला पकडलं, फेक चांगली झाली आहे. डिरेक्ट हिटचा प्रयत्न, बॅकअप खराब आणि अगदी जवळ होते, खूप जवळ होते. आरामात जरी बॉलला मारण्याचा प्रयत्न केला असं वेगळं चित्र असतं, पण हरकत नाहीये. बघता बघता 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेच्या साह्यानं षटकाची इकडे सांगता झाली. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय, अतिवेगानं हिट करण्याचा प्रयत्न. अगदी बॉल ज्या वेळेला हातामध्ये आला त्यावेळेला हिट करण्याचा मोह आवरला नाही, बघितलंही नाही बॅकअप आहे की नाही, पण त्याच वेळेला हिट केला. विकेट गरजेच्यात आणि या गोष्टीची जाणीव सौजन्याला आहे. 21 धावा 12 चेंडूमध्ये खर्च केला, 2-3 सफलता महत्वाच्या त्यांनी मिळवल्या. आता येणारे 6 चेंडू आवश्यकता आहे 18 धावांची. 6 चेंडू 18 धावा. सामना कुठे होता आणि आता सामना कुठे आलाय? मॅच मात्र रंगतदार अवस्थेमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता खऱ्या अर्थानं आपण एक गोष्ट म्हणू शकतो की फलंदाजांवरती दबाव आहे, ज्याचं कारण यापूर्वीच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली. सुरुवातीच्या 3 बॉलवरती जरूर प्रहार झाला गोलंदाजावर, पण त्यानंतर गोलंदाजाचा देखील बोलबाला राहिला, त्याने देखील 2 विकेट मिळवल्यात. काय घडेल या मॅच मध्ये मोठा प्रश्न आहे, त्या प्रश्नांचं उत्तर दडलं. येणारे 6 बॉल 18 ची गरज आहे. कालचा सामना डोळ्यापुढे आलाय. फ्रान्सची 11 विरुद्ध आपण पाहिलं तर एकविरा स्पोर्ट्सच्या 2 संघांमध्ये जेव्हा लढत सुरू होती, नक्कीच आकाश भायतांडेल ते षटकार ठोकले होते आणि अक्षरशः समोरच्या संघाला घाम फोडला होता. अर्थातच फ्रान्सची 11ला जरूर फ्रान्सची 11 संघ त्या मॅच मध्ये जिंकला, पण प्रेक्षकांचं मन कोणी जिंकलं तर ते आकाशनं. तसाच सामना कुठे पाहायला मिळेल का? काय त्या दर्जाची बॅटिंग दोन्ही बॅटर करतील? एका बाजूला आपण पाहतोय
फलंदाज शुभम, तर दुसऱ्या बाजूला कौशलला आपण पाहणार आहोत. एका बाजूला कौशल, दुसऱ्या बाजूला शुभम. गोलंदाजी मार्कवर बंटी घाग. काय सोडेल आग, काय लाभेल आग मैदानावरती, ते पाहणं देखील महत्वाचं आहे. आज बॅटर नेहमीच इम्प्रेस केलंय बंटी घागनं, पण आता मात्र वाघ बनून मैदानाच्या आतमध्ये आग लावावी लागेल बंटी घागला. षटक क्रमांक शेवटचं अंतिम 6 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची गरज आहे. गेम इज ऑन, मॅच इज ऑन. पुन्हा एकदा प्रेक्षकांचं आपण करूया स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने, कारण सामना अतिशय रंगतदार अवस्थेमध्ये. 6 बॉल 18. बंटी घाग गोलंदाजीसाठी आपण पाहतोय महत्वाच्या क्षणी आले. 6 चेंडू 18 धावांची गरज आहे. समोर कौशल. ओ पहिलाच बॉल फुलटॉस होता, पंचांकडे मोठी अपील करण्यात आली आहे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, काय बिघडलंय, या सगळ्या गोष्टींची जाणीव इकडे मात्र असणार आहे. त्याच दरम्यान विकेट सॅक्रिफाईस केली जाते. स्ट्राईक आपल्या हातामध्ये पकडण्याच्या नादामध्ये लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव मिळाली. एक दुसरी धाव स्ट्राईक घेण्याच्या नादामध्ये विकेट इकडे मात्र मिळेल. महत्वाचे खेळाडू शुभम बाद होतील. काय झालंय बघा, अगदी आपण जर पाहिलं तर ऍक्शन रिप्ले मध्ये बघायला मिळेल. अगदी पहिलाच बॉल अतिवेगाचा तो फुलटॉस होता, हे महत्वाचा. फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला आणि तिकडे मिस झाले आणि बघता बघता तिकडे एक धाव मिळाली. आता मॅच संपली नाहीये, सामन्यामध्ये चित्र बाकी आहे. काल आकाश बायतंडेल यांना आपण पाहिलं, ते नावे गावाचे होते आणि इकडे मैदानाच्या आतमध्ये सानेगाव गावाचे आपल्याला पाहायला मिळतात. कौशल आहेत, त्यांच्याकडे ताकद तेवढी आहे, त्यांच्याकडे क्षमता तेवढी आहे. फुलटॉस बॉल मिस झाला, हरकत नाहीये. 5 बॉल 17ची अजूनही आवश्यकता बाकी आहे. नक्कीच एक दिवस आपण पाहिलं गाजवला तो यशनं, ज्यानं अक्षरशः प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यानंतर जयेश कारभारी, त्यानंतर आपण पाहिलं अर्थातच आकाश भायतांडेल आणि आता मैदानामध्ये आपण पाहतोय कौशल. ते कार्य करू शकेल का? यावेळेस फटका चांगला ऑन साईडला गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला गॅप आहे, फिल्डर पोहोचलेत. गुड फिल्डिंग, सेकंडचा कॉल आणि दुसऱ्या धावेच्या शोधात. इथे मात्र आणखीन एक विकेट धावचीच्या स्वरूपात गमावली जाते आणि लागणारा 8वा धक्का विकासला सोडावा लागेल मैदान. निश्चितपणे आपण पाहतोय स्वतःवरती खूप विश्वास दाखवला कौशलने. ज्या वेळेला आपण पाहतो एकंदरीत नॉन स्ट्राईक एंडला येणारा प्रत्येक फलंदाजी तिथे विकेट सॅक्रिफाईस करतात, कारण की त्यांना एक विश्वास आहे स्वतःवरती. सेल्फ कॉन्फिडन्स आपण ज्या गोष्टीला म्हणतो आपण, आत्मविश्वास. आणि यस, तो आत्मविश्वास बराचसा दुणावला कौशलचा. पण या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. एक चेंडू कमी होत चालला जशी धावा थांबतात. आता मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आपण पाहतोय अनिकेत, अर्थातच बाबूभाई दाखल झालाय. खरं तर तेजस नरे यांच्या तालमीत मोठा झालेला खेळाडू आहे आणि त्याच्यावरती देखील महत्वपूर्ण नजर असेल. इम्पॉर्टंट मॅच आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी आता 16 धावांची गरज आहे आणि तेजस नरे यांच्या तालमीत घडलेला खेळाडू अनिकेत मैदानामध्ये दाखल झालाय. महत्वपूर्ण सामना आहे आणि या महत्वपूर्ण सामन्याची जबाबदारी एका बाजूला कौशल मोरे तर दुसऱ्या बाजूला अनिकेत भोसलेवरती असणार आहे. बंटी घाग, पुढचा बॉल मिस टायमिंग आहे. इथे देखील प्रॉपर टायमिंग होत नाहीये. अलॉंग दी कार्पेट बॉल मागे चाललाय. अनिकेत धावला वेगानं, हा ना आणि नक्कीच ही धाव पूर्ण केली जाईल. 2 धावा इथे अंकित केल्या जात आहेत. एका दुका सिंगल डबलनं काम चालणार नाहीये. समीकरण बदललं या दुहेरी धावेनं. आता येणारे 3 बॉल 14ची गरज आहे आणि अर्शल सर विकेट जास्त गेले त्यामुळे 14 कंपल्सरी करावा लागतील. निश्चित 14 धावा बनवायच्यात. मी मगाशी याच गोष्टीचा उल्लेख करत होतो. तुम्ही एक विकेट सॅक्रिफाईस करता, पण त्या पलीकडे एक बॉल कमी होतात. या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल. आणि स्पर्धा जर आपण पाहिली तर बराबरी सुटली, ही मॅच बराबरी सुटली तर मात्र विकेटचा विचार पहिला केला जातोय. समोरचा बॉल फटका चांगला खेळलाय कौशलनं. यस, टायमिंग प्रॉपर. मनगटाचा वापर चांगला राहिला, ताकदीचाही वापर खूप केला गेला. बॉल सर वाईडिश मिड विकेटच्या वरून या मॅच मध्ये एक अविस्मरणीय षटकार. लाजवाब फटका तुम्हाला पाहायला मिळाला. अप्रतिम स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, षटकार आलाय. आता येणारे 2 बॉल मध्ये 8 करायचे आहेत. रात्र नाही स्वप्न बदलते, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते आणि नशीब वेळ बदलो ना बदलो, नशीब मात्र नक्की बदलते आणि नशीब आता बदलावं लागेल खऱ्या अर्थानं मैदानामध्ये. 2 चेंडू 8ची गरज आहे. हर्षल ज्या प्रकारे स्ट्रोक एक्झिक्यूट केला, समोर लॉप केला, अक्षरशः पुढातला बॉल मैदानाच्या बाहेर देखील पाठवलाय. निश्चितपणे 2 चेंडू 8 धावांची गरज आहे. महत्वाचा बॉल, सर्वाधिक महत्वाचा चेंडू. वा भाई वा, कौशल आणि कौशल नावाचा बोलबाला. लाजबाब बॅटिंग.
दुसरा षटकार. एक चेंडू 2 धावांची आवश्यकता. एकदा प्रेक्षकांना आवर्जून विनंती करेन, कौशलची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या. शेवटचा बॉल आणि नक्कीच सर बाबू 2 धाबा जर तुम्ही कंप्लीट केल्या तर तेजस नरेकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. क्या बात आहे. बाबूवरती आता मोठी जबाबदारी असणार आहे, अनिकेतवरती जबाबदारी आहे. आणि षटकार जर आला तर सुनीता कासर यांच्याकडून 600 रुपयांचं पारितोषिक आहे, 1000चं पारितोषिक आहे. चला आता प्राइस लागणार नाहीये, 1 बॉल 2 ची गरज आहे. तुम्हाला कोणालाही प्राइस द्यायची असतील तर नक्कीच तुम्ही मॅच संपल्यावरती त्यांना देऊ शकता. 1 चेंडू 2 धावांची गरज आहे. असं सर हृदयाचे टोके वाढवणारा सामना आहे, एक अविस्मरणीय सामना अनेक रोहाच्या प्रेक्षकांसाठी आणि त्याचप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये कौशल आणि दुसऱ्या बाजूला बंटी घाग साठी. बंटी घागनं आतापर्यंत आग लावली होती, वाघासारखा लढला होता, पण त्या बंटी घागवर जो प्रहार केलाय कौशलनं वाखडण्याजोगा राहिलाय. यस, ज्या वेळेला आपण पाहिलं ना, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास अशी गोष्ट आहे जी पायथ्यावरून तुम्हाला शिखरावरती नेणार आहे. आज कौशलने ते करून दाखवलंय. येस डेफिनेटली. आता शेवटचा बॉल ठरवेल या मॅचचा निकाल काय लागेल. विकेट जास्त कामाला 2 धाबा कंपल्सरी कराव्या लागतील. 1 बॉल 2 धाबा. अंतिम चेंडू, अंतिम चेंडू थर्डमॅन मधून मागे एक पूर्ण बाबू धावलाय आणि दुसरी धाव इथे मात्र पूर्ण होत नाहीये. रनआउटची विकेट आणि प्रेक्षकांमध्ये जल्लोषाचं वातावरण तुम्हाला पाहायला मिळतंय. यस, धाटावकर सगळे आलेत. एकदा जोरदार टाळ्या टीम साठी. यस, अप्रतिम खेळ झालाय. काय खेळ झाला. अगदी श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव सामना जिंकला. अगदी